रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी माऊली. आज संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया. अभंग असा आहे पहा. एका म्हणता भले आनिका सहजची निंदिले, काही न करिता सायास सहज घडले ते दोष. बरे वाईटाचे नाही मज काही साचे, बरे वाईटाचे नाही मज काही साचे. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, खंडोनी राहावे चिंतनी, खंडोनी राहावे चिंतनी. असा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. यामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात पाहूया. एका म्हणता भले आनिका सहजची निंदिले, काही न करिता सायास सहज घडले ते दोष. माऊली, एकाची स्तुती केली की दुसऱ्याची निंदा होते, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. एकाची स्तुती केली दुसऱ्याची निंदा होते. कशी? एकाला आपण म्हणतो की हा खूप चांगलं काम करतो, मग समोरचा जो असतो तोही बरंच काम करत असतो. त्याच्या मनात लगेच येते, मग मी का वाईट काम करतो का, आम्ही चांगलं काम करत नाही का, त्यालाच कसं काय म्हणून राहिले, असं होते का नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा काढला जातो, सापेक्ष आहे ते. त्याचा अर्थ असा काढला जातो, एक चांगलं काम करतो याचा अर्थ दुसरा जो आहे किंवा इतर जे आहेत ते इतर त्याच्यापेक्षा कमी चांगलं काम करतात. आणि त्यामुळे आपोआपच एकाला भलं म्हटलं की दुसऱ्याची निंदा केल्यासारखं होते, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. कारण तिथे तुलना होते, तुलना. आणि तुलना हा मनुष्य स्वभाव आहे. मनुष्याचा स्वभावच आहे तुलना करायची. आणि सापेक्षतेनं ते येते. एखाद्या गृहिणीला जर म्हटलं की माऊली तुम्ही खूप छान स्वयंपाक करता, खूप छान पोळ्या करता, तिथे बाजूला जर कोणी उभं असेल दुसरी स्त्री, तर ती नक्कीच मनातल्या मनात म्हटल्याशिवाय राहत नाही. कारण दोघी पोळ्या करत असतात, दोघींचा स्वयंपाक सुरू असतो. ती म्हणते, मनात म्हणते फक्त, मग ही चांगल्या करते, मग मी का वांगल्या करते का, मला काय येत नाहीत का, तिची स्तुती करून राहते. तेव्हा हे असं होत असते. आता एका साधू महाराजाची गोष्ट मला आठवली. पती पत्नीमध्ये दररोज भांडण व्हायचं. कशावरून? जेवताना हा मुकाट्याने जेवायचा, काहीच न सांगता आपला बाजूला व्हायचा. पत्नीला वाटायचं मी एवढ्या मेहनत नाही भाजी केली, हा असंही म्हणत नाही कधीच नवरोबा काय की छान झाली बा आज भाजी, बरं झालं आज. मग लहान लहान गोष्टीवरून त्याच्यात भांडणं व्हायचे. तो एका जाणत्या माणसाकडे गेला आणि सांगितलं की आमचे सतत खटके उडतात बा, काय काय कारण आहे. आता याने सांगितलं जाणत्या माणसानं की तुम्ही कधी स्तुती केली का बायकोची, तुम्ही कधी म्हटलं का की आज स्वयंपाक छान झाला, आज काय म्हणू आपण, तू हे छान सजवलं, असं कधीतरी स्तुती वगैरे केली का, कधी एखादं प्रेझेंट नेलं का. हा म्हणतो नाही, तसं मी काहीच केलं नाही. मग आता हे सांगतात की असं करा, आता उद्यापासून स्तुती करायला सुरुवात करा. मग हे जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर जेवण सुरू झालं आणि जेवण होत आल्यावर हा म्हणतो, आज तू इतकी छान भाजी केली ना की अशी भाजी मी आजपर्यंतही खाल्ली नाही, अशी भाजी मी आजपर्यंतही खाल्ली नाही. तिथेच कडाक्याचं भांडण सुरू होते आणि ती बाई म्हणते की ही भाजी जी आहे ती शेजारच्या घरची आहे,
मी केलेले नाही, एवढे दिवस काय मी तुम्हाला तसंच खाऊ घातलं काय, म्हणजे तिला ती आपली निंदा वाटली. हे जे भाजी बाहेरून आली होती, आता याला काय माहीत बाहेरून आली भाजी. यानं स्तुती कोणाची केली? त्याच्या पत्नीची, की तू छान भाजी केली आज. परंतु भाजी होती बाहेरून आलेली. देतात ना एकमेकाला भाज्या, तसं बाहेरून आलेली भाजी होती आणि हा त्याच भाजीची नेमकी स्तुती करतो. कारण या ठरवलेलं असते की बायकोनं काही चांगलं केलं की त्याची स्तुती करायची. आता हो, भांडण मिटवायला गेलं आणि इतक्या जोरात भांडण झालं की विचारता सोय नाही. कारण याला हा बोललाच तसा, आजपर्यंत मी अशी भाजी कधीच खाल्ली नाही, इतकी छान भाजी तू आज केली. आणि मग ती माऊली सांगते की ही जी भाजी आहे ही भाजी शेजारची आहे आणि मी तुम्हाला असंच खाऊ घातलं का. म्हणजे इथे पहा, भाजीला चांगलं म्हटलं, भाजी करणारीला चांगलं म्हटलं तरी सुद्धा दुसऱ्याची निंदा झाली का नाही? झाली माऊली. जे एकाला भलं म्हटलं तर दुसऱ्याला दोष दिल्यासारखं होते. दुसऱ्याची निंदा ही बऱ्याच वेळा होत असते, तिथे तुलना केल्या जाते. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, काही न करिता साय असं सहज घडले ते दोष. काहीच केलं नाही तरी सुद्धा अगदी सहजपणे आपोआप हे दोष घडून येतात. एकाला भलं म्हणा, दुसऱ्याची निंदा केल्यासारखं ते होते. तसंही आपण पाहतो, एखाद्याला चांगलं म्हटलं, आपण म्हणतो की तो खूप हुशार आहे, व्यवहार निपुण आहे. त्याच्या बाजूला असतो तोही व्यवहार निपुणच असतो. तो म्हणतो आम्ही काय मूर्ख आहोत, तो व्यवहार निपुण आहे, आम्हाला काय समजत नाही. होते ना असं. एखाद्याला हुशार म्हटलं विद्यार्थ्याला शिक्षकांनी त्याच्या, आणि दररोज त्याचं कौतुक होत असेल, तर इतर विद्यार्थी जे आहेत ते त्या शिक्षकाचा राग करण्यापेक्षा, कोणाचा शिक्षकाचा राग करून काही होत नाही, मग राग कोणाला करतात? ज्याला हुशार म्हटले जाते त्याचा राग करतात. हे असं होते. जे काहीच न करता एखाद्याची निंदा केल्यासारखं होते आणि व्यवहारामध्ये स्तुती करावंच लागते, चांगलं म्हणावंच लागते. मी खूप इमानदारीनं काम केलं असं जेव्हा एखादा म्हणतो, किंवा मी खूप इमानदारीनं काम करतो असं एखादा म्हणतो, त्यावेळेला ऐकणारा जो आहे दुसरा, तो म्हणतो आम्ही काय बेईमानच आहोत, आम्ही काम नाही करत. म्हणजे त्याला वाटते हा एकटा इमानदार आणि आपण नाही का, म्हणजे त्याला त्याची निंदा वाटते. ती जे एका म्हणता भले आणि का सहजची निंदिले, काही न करिता सायस सहज घडले ते दोष. बरे वाईटाचे नाही मज काही साचे, बरे वाईटाचे नाही मज काही साचे. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, चांगलं काय वाईट काय याचं मला काही घेणं देणं नाही. याचा मी आता विचार करणं सोडलेलं आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराजांना सुद्धा खूप त्रास झाला, तुकाराम महाराजांना. याचं कारण लोक त्यांना मानायला लागले, त्यांना मान मिळायला लागला, मग त्यांना सन्मान मिळायला लागला, लोक त्यांचं ऐकायला लागले. आणि लोक त्याचं जास्त ऐकतात, आपलं ऐकत नाहीत. म्हणून मग त्यांना त्रास द्यायचा तुकाराम महाराजांना, कारण तो आपल्यावर जाऊन राहिला. आणि मानवी वृत्ती अशी आहे की एखाद्याची प्रगती, मग तो मान सन्मान त्याचा वाढत असेल, एखाद्याची संपत्ती वाढत असेल, एखादो अभ्यासामध्ये हुशार असेल, तर काही लोकांना ते नक्कीच सहन होत नाही. काही लोकांसाठी ही म्हण लागू पडते, कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही. जे काही कुत्रे असे असतात की तुम्ही वेगानं जर वाहन चालवलं किंवा त्याच्याजवळून धावत गेले तर तो तुमच्या मागं लागल्याशिवाय राहत नाही, कारण त्याला गती सहन होत नाही. हा माझ्या पुढे धावतो का, तो धावतो तुमच्या मागे, तुम्हाला पकडायला पाहतो. तसंच माणसाला, अर्थात काही माणसांना प्रगती सहन होत नाही, कोणाची दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. मग या प्रगतीमध्ये संपत्ती असेल, त्याचं शिक्षण असेल, त्याचे मुलं चांगले निघाले असतील, किंवा त्याच्या मुलीला चांगलं घर मिळालं असेल, किंवा त्याचा समाजामध्ये मान सन्मान वाढत असेल, ही प्रगतीच आहे. आणि ही प्रगती
काही लोकांना सहन होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे चांगलं काय वाईट काय याचं मला काही घेणं देणं नाही, असं संत तुकोबाराय म्हणतात. आणि पुढे म्हणतात, तुका म्हणे वाणी खंडोनी राहावे चिंतनी. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच मी असं ठरवलेलं आहे की बोलणं कमी करायचं आणि ईश्वर चिंतनामध्ये वेळ घालवायचा, बोलायचं नाही. म्हणजे इतर विषयावर बोलायचं नाही, कोणाला चांगलंही म्हणायचं नाही, कोणाला वाईटही म्हणायचं नाही. मग काय करायचं तर ईश्वर चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, ईश्वराबद्दल बोलायचं. म्हणजे कोणाला चांगलं वाईट म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मी असं ठरवलेलं आहे, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा असा हा अभंग अतिशय सुंदर आहे. परत एकदा पाहूया. एका म्हणता भले आनिका सहजची निंदिले, काही न करिता सायास सहज घडले ते दोष. काही न करता सायास सहज घडले ते दोष. बरे वाईटाचे नाही मज काही साचे. बरे वाईटाचे नाही मज काही साचे. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी खंडोनी राहावे चिंतनी. खंडोनी राहावे चिंतनी. माऊली, जे ग्रहण करण्यायोग्य आहे ते ग्रहण करा आणि चुकलं असेल तर माफ करा. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय